स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध दशमीपर्यंत आपण शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा करत असतो. आपण या दिवसात देवीची, आई जगदंबेची, कुलदेवतेची आपण ही सेवा करत असतो. तर देवीची ही अनेक रूपे आहेत, आपण त्यांची सेवा करत असतो. नावही अनेक आहेत. या देवींची सेवा करायची आपल्याला असते. या घटस्थापनेची अनेक महिला वाट बघत असतात. घटामध्ये घटस्थापना केल्यावर किंवा तुमच्या घरात घट असो वा नसो तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा असतो. तर अखंड दिवा हा का लावायचा ते मी आता तुम्हाला सांगते. जेव्हा आपण घटस्थापना करत असतो तेव्हा आपण अखंड दिवा लावत असतो, कारण जगदंबा माता ही महिषासुराचाही वध करत असते. देवीला शक्ती मिळावी म्हणून आपण अखंड ज्योत म्हणजे अखंड दिवा हा लावत असतो. तर दिवा कसा लावायचा ते आता मी तुम्हाला सांगते. दिवा कुठलाही असेल तरी चालतो. जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तेव्हा दिवा जो असतो तो कधीच जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नसतो. अखंड दिवा लावताना एकतर त्या दिव्याखाली एक छोटीशी प्लेट घ्यावी किंवा छोटासा चौरंग ठेवावा व त्या चौरंगावर तांदूळाने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढताना तांदूळ हे थोडे लाल असावे. पांढऱ्या रंगाचे तांदूळ घेऊन त्याचे स्वस्तिक काढू नये. पांढऱ्या तांदूळात थोडेसे हळद कुंकू टाकावे किंवा नुसते कुंकू टाकावे, म्हणजे अक्षदा लाल होतात. मग त्याचे स्वस्तिक काढावे. दिवा तुमच्याकडे जो आहे तो दिवा तुम्ही लावू शकता. फक्त एकच लक्षात ठेवा की आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तेव्हा तो दिवा थोडासा खोलगट घ्यावा, जसे की त्या दिव्यात तेल भरपूर बसेल. सारखे सारखे आपल्याला दिव्यात तेल टाकावे लागणार नाही. तुम्ही दगडाचा दिवा घेऊ शकता, तांब्याचा दिवा घेऊ शकता, पितळेचा दिवाही घेऊ शकता. फक्त इतकंच की तो दिवा खोलगट घ्यायचा आहे, म्हणजे 9 दिवस चालेल अशी 9 दिवस चालेल अशी आपल्याला आता वात करायची आहे. 1.25 हाताची आपल्याला वात करायची असते. कापसाच्या 2 वाती एकत्र करून आपल्याला वात बनवायची असते. आपल्याला दिव्यात तेल हे तिळाचेच वापरायचे आहे किंवा मोहरीचे तेल आपल्याला वापरायचे आहे. घरातील जे तेल आपण भाजीला वापरतो ते आपण या 9 दिवसाच्या दिव्याला किंवा कधीच देवाच्या दिव्याला आपल्याला वापरायचे नाही. तिळाचे तेल का वापरावे? जेव्हा आपण तिळाचे तेल टाकतो, कारण तिळाचे तेल हे शनी महाराजांना वाहतात. जर दिव्यात तिळाचे तेल टाकले तर शनी महाराजांची जी आपल्यावर वक्रदृष्टी असते त्याचे रूपांतर चांगल्या दृष्टीमध्ये होते. देवीच्या कृपेने त्याचे रूपांतर चांगल्या दृष्टीमध्ये होते. शनी महाराजांचा आपला जो काही त्रास असतो तो त्रास कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होते. अखंड दिवा हा आपल्या घरात घट बसवतात त्यांनी सुद्धा लावायचा असतो, त्यांनी तर लावायचाच असतो, परंतु ज्यांच्या घरात घट बसत नाही त्यांनी सुद्धा अखंड दिवा लावला तर खूप चांगले. दिवा लावताना तुम्ही देवीचा कुठलाही एखादा मंत्र म्हणला तरी चालतो, म्हणजे दिवा लावता लावता देवीचा मंत्र म्हणायचा. दिवा लावल्यावर दिव्याची सुद्धा पूजा करायची असते. कुठलीही सेवा आपल्याला जेव्हा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, म्हणजे कुठलीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीनेही करायची असते, म्हणून दिव्याची पूजा करावी आणि पूजा करावी, त्याला अक्षदा व्हाव्या, फूल व्हावे, हळदी कुंकू व्हावे व नमस्कार करावा. त्याच्यानंतर दिवा लावल्यावर हे सगळं करायचं असतं. नंतर दिवा लावल्याच्या नंतर दिव्याला जी काजळी येत असते, तर काजळी काढताना कधी कधी काय होतं, आपला दिवा जातो, तर कधी घाबरायचं नाही. काजळी काढण्या अगोदर दुसरा दिवा हा समोर पेटवून घ्यायचा व चालू असलेल्या दिव्याची काजळी काढावी. काजळी काढताना मग दिवा विझला तरी चालतं, तसा तो विझतोच, पण घाबरण्याची गरज नाही, कारण समोर आपण दुसरा दिवा लावलेला असतो. मग काजळी काढल्यावर पुन्हा ज्या समोरचा दिवा लावलेला आहे त्या दिव्याने हा काजळी काढलेला दिवा आपल्याला पुन्हा पेटवायचा असतो. समजा रात्री चुकून दिवा विझला गेला तर घाबरून जायचं कारण नाही. आपण देवीची क्षमा मागायची व दिवा पुन्हा आपल्याला पेटवायचा आहे. रात्री झोपायच्या अगोदर दिव्यात तेल टाकायचे, काजळी असेल ती काढून घ्यायची व पुन्हा दिवा लावायचा आहे. तर दिव्याची दिशा कुठे ठेवावी हे आता मी तुम्हाला सांगते. पेटलेली ज्योत असते ती उत्तरेकडे केली तर
लक्ष्मी प्राप्ती होते. पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते. दक्षिणेकडे जर वात करून आपल्याला लावायचीच नसते, कारण ती जी दिशा आहे यमाची. पूर्वेकडे वात केली तर तुम्हाला सुखप्राप्ती होते. किंवा तुम्ही सरळ जो दिवा नेहमीचा असतो तो लावायचा असतो. असं म्हणतात की तो दिवा म्हणजे तो जो सरळ दिवा असतो तो देवापर्यंत पोचतो असे म्हटले जाते. दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा दिव्याला ऑक्सिजनची गरज असते, म्हणून दिवा लावल्यावर कापूर टाकायचा आहे. एकदाच टाकायचा. जर समजा तुम्हाला असं वाटलं की तो कापूर विरघळून गेला आहे तर पुन्हा नवीन कापूर टाकायचा असतो, कारण दिव्यात कापूर टाकलं तर त्याला ऑक्सिजन हे मिळते. हे सायंटिफिक कारण आहे, म्हणजे शास्त्रीय कारण आहे. अखंड दिवा लावल्यावर ऑफिससाठी समजा बाहेर गेला तर घाबरून दिव्यात तेल टाकणे बंद करायचे नाही. घराच्या बाहेर आपल्याला म्हणजे दिव्यात तेल टाकायचे. आपला जो गॅस वगैरे असेल, गॅसचं ते खालचं बटन असेल ते बंद करून आपल्याला बाहेर जायचं आहे, परंतु दिवा बंद करून जायचे नाही. अखंड दिवा हा चालूच ठेवायचा, त्याच्यामुळे तेल टाकून आपल्याला बाहेर जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा कुठल्या बाजूला ठेवावा. तेलाचा जो दिवा असतो तो आपल्या उजव्या बाजूने म्हणजे देवाच्या डाव्या बाजूने, व तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो. ह्या पद्धतीने दिवा लावायचा आहे. अखंड दिवा हा आपल्याला तेलाचाच लावायचा असतो. जेव्हा तुम्ही आरती करताल तेव्हा मग तुम्ही तुपाचा दिवा लावावा. आरती सकाळ संध्याकाळ करावी व आरती करताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. ह्याच्याप्रमाणे तुम्ही दिवा लावायचा आहे. नमस्कार.